रामकृष्ण हरी बाबा, तुमचं वय किती आहे? अहो माझं नाव, गाव, तालुका, जिल्हा सगळं माझं डिटेल नाव आहे वामन यशवंत थोरात, गाव मंतर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. किती दिवसापासून वारीला जाताय तुम्ही दरवर्षी? आतापर्यंत माझ्या वाऱ्या ह्या 55 वाऱ्या झालेल्या आहेत. पण वडिलांबरोबर अज्ञानपणाच्या वेळेला त्यावेळेला काय वाऱ्या आठवती नाही. पण लहानपणापासून वाऱ्या आत्तापर्यंत मी करीत आलेलो आहे. आणि आता माझं 87 वय असून पांडुरंग मला जर जोपर्यंत सहाय्य करतोय, बोलावणार, सहकार्य करतोय, तेवढ्या वाऱ्या काय होतील त्या मला वाऱ्या करायच्यात. आणि ज्या दिवशी वारी माझ्याच्याने होत नाही, पांडुरंगाजवळ मी माझी अशी प्रार्थना करून मागणी आहे की मला संपून टाक. तुझ्या वारीला मला जर येता येत नाही तर मला जास्त आयुष्य देऊ नको, राहून उपयोग नाही, जाऊन उपयोग नाही. असं मला तुझे इतक्या मला तुझा आठव आहे आणि इतकी मला तुझी ध्यास आहे. पांडुरंगाशिवाय भेटीशिवाय मला करमणार नाही. असा माझा एक अनुग्रह, अनुभव आणि चरित्र पण आहे. वातावी आता कुठून आले तुम्ही? आता मी पुण्यातून आलो आहे आणि हडपसरला आलेलो आहे. हडपसरवरून फरसुंगीला आलो आणि फरसुंगीवरून त्या ठिकाणी चालत आले तुम्ही हडपसरवरून? अहो सगळे पुण्यातून चालत आलो आहे, हडपसरमध्ये चालत आलो आहे आणि हडपसरमधून आता फरसुंगीला सुद्धा मी चालतच आलेलो आहे. तर तुम्ही एवढ्या वयामध्ये चालत जाता, तर नवीन पिढीला काय सांगताल तुम्ही की वारी बद्दल? अहो माझ्या वाऱ्या ह्या म्या जशा माझ्या वडिलांच्या वाऱ्या चालवल्या तशा माझ्या या कुळानी ही वारी, पांडुरंगाची वारी चालतच राहो अशी माझी एक भावना आहे. आळंदीला गेलते का? आळंदीला मी सालाबाद जात असतोय, पण औंधाच्या वेळेला त्यांच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला यायला बंदी केली. त्याच्यामुळं पाण्यात गाठल्यामुळं, पुलांच्यावरून पाणी चाललं असल्यामुळं आम्हाला आळंदीत येता आले नाही. तर आम्ही मुशी गाव महेश लांडगे यांच्या गोडाऊनमध्ये एक रात्र आम्ही काढली. त्यांनी आम्हाला भोजनाची व्यवस्था केली, राहण्याची व्यवस्था केली आणि सकाळी आम्ही त्या ठिकाणाहून 5 वाजता निघून आम्ही माऊलीच्या सोहळ्यामध्ये आलेलो आहे. दिघी रोडला पाऊतक्यावर आमची माऊलींची भेट झाली आणि त्यांच्या पाठीमागं पावलावर पावले टाकीत इथपर्यंत आलेलो आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या इंद्रायणीच्या काठी बसून ज्ञानेश्वरी लिहिली आणि त्यांचं जे महान कार्य तर आपल्या वारकरी संप्रदायाला माहीतच आहे. पण जेव्हा इंद्रायणीला पूर आला, तर जेव्हा मुख्यमंत्री पण बोलत होते की पुण्यात अलीकडेच थांबा, इंद्रायणीकडे जाऊ नका, तर पूर आलाय त्या ठिकाणाकडे जाता येणार नाही किंवा आळंदीतल्या माणसाला बाहेर येता येईल का नाही वाटत होतं. पण इंद्रायणीनं जेव्हा पालखी निघाली तर इंद्रायणी मागं सरकली. ज्या वेळेला इंद्रायणीचं माऊलींच्या पायरीचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन 4 वाजायच्या टायमाला, माऊली बाहेर पडायच्या टायमाला इंद्रायणीने एकदम आम्हाला मोकळं केलं, वाट दिली आणि तिथून मोर आळंदीची प्रदक्षिणा घालून माऊलींनी प्रवासाला एक रात्र आजोळ घरात मुक्काम केला आहे. आणि मुक्काम करून सकाळी ते 5च्या टायमिंगला पंढरपूरच्या वाटेला पुण्याच्या मार्गाला निघालेले आहे. तर जे ज्ञानेश्वर माऊली तुकाराम जे बोलतात, तर ज्ञानेश्वर महाराजांचं नाव आधी घेतलं जाते आणि तुकाराम महाराजांचं नाव नंतर का घेतलं जातं? आधी ज्ञानेश्वर माऊली आलेली आहे आणि नंतर तुकाराम महाराज आलेले आहे. ज्ञानेश्वरी पूर्ण झाली, पण तुकाराम महाराजांनी त्यांच्या त्या ओव्या राहिलेल्या पूर्ण केलेल्या आहेत, म्हणून तुकाराम महाराजांचाच अवतार आहे असं त्यांनी ते कथन आपल्या जनतेसाठी करून ठेवलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म आधी झाला, तुकाराम महाराजांचा जन्म नंतर झाला, म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी याचा पाया रचला आणि तुकाराम महाराजांनी यांचा कळस कळस केलाय.
कळस केलाय आणि आता त्यांच्या पावलावर पावलं टावून वाऱ्या आमच्या चालू आहे. तर जे ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठलपंत आणि रुक्माई माता, तर विठ्ठलपंतांनी जेव्हा संन्यास जेव्हा गृहस्थ आश्रमाकडे आले, संन्यास सोडून त्यांच्या गुरूंनी सांगितलं की तुम्ही तुमचं लग्न झालेलं आहे तर तुम्ही गृहस्थ आश्रमाकडे जा, तर लोकांनी त्यांचा सन्मान केला नाही. तर अहो त्यांनी लोकांनी त्यांना छळवलं, संसार त्यांचा झाला, त्यांच्या पोटी निवृत्तीदास पहिले आले आणि त्याच्यानंतर ज्ञानेश्वर माऊली आले आणि त्याच्यानंतर सोपान काका जन्माला आले आणि नंतर मुक्ताई माता ह्या जन्माला आलेल्या आहेत. अशी 4 मुलं त्यांच्या संसाराला प्राप्त झाली. पैठणमध्ये त्यांना ध्येयप्रायश्चित्त घेण्यासाठी सांगितलं विठ्ठलपंत आणि रुक्माई माताला. तर त्यांना वाटलं की आपल्या मुलांना सन्मान भेटेल आपण गेल्याच्या नंतर, पण त्यांनी प्रायश्चित्त घेतल्यानंतर पण लोकांनी त्यांना सन्मान दिला नाही. त्यांनी निर्णय संन्यास घेतला. संन्यास घेऊन ज्यांनी प्रपंच केला तो महापातकी बळी पडलेला आहे. त्या प्रपंच केल्याच्या याला आमच्याकडं काही न्याय देता येणार नाही असे त्यांचे ब्राह्मणच्या पंतांनी सांगितलं आणि त्याच्यामुळं एकच न्याय केला, देहप्रायश्चित्त तुम्ही करावं, मग तिथून मोर आम्ही तुमच्या मुलांना काय करायचे ते आम्ही ठराव पास करू. पैठणमध्ये त्यांना सांगितलं तुम्ही ध्येयप्रायश्चित्त केलं तर तुमच्या मुलांना आम्ही शुद्धीकरण प्रमाणपत्र देऊ, पण प्रमाणपत्र काही दिलं नाही. त्यांनी काय हे प्रमाणपत्र तर दिलं नाही, परंतु असं छळवलं की तुम्ही संन्यासाची मुलं आहेत, तुम्हाला हा अधिकार कोणी देणार नाही आणि तुमचा अधिकारही बी नाही. परंतु त्यांनी त्या पंतांनी काय विचारलं, तुझं नाव काय आहे? तर ज्ञानेश्वरांनी सांगितलं माझं नाव ज्ञानेश्वर आहे. अरे ज्ञानेश्वर तुझं नाव जर आहे तर आमचा हा कोळ्याचा रेडा पाणी वाहतोय, त्या रेड्याचं सुद्धा नाव ज्ञानेश्वर आहे. मग तो रेडा वेद बोलल का? तर ज्ञानेश्वर माऊली काय बोलले, अहो त्याच्या देहात आणि माझ्या देहात काय फरक आहे? काय नाही बोलणार तो आना रेडा. तो कोळ्याचा रेडा पाणी वाहत होता पाटलाच्या कार्यात, तर त्याची पखाल उतरून तो रेडा त्यांनी त्यांच्या त्या समाजात आणला आणि माऊलींपुढं उभा केला. आणि ज्या वेळेला माऊलींनी त्याच्या पाठीवरून हात मस्तकापर्यंत फिरवला, मस्तकावरून त्याच्या मुखातून वेद